जर तुम्हाला सोयाबीनची कोणती नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर काय करायचं, गरम पाणी करायचं, त्यामध्ये सोयाबीन टाकून आपल्याला 5 मिनिटासाठी सोडून द्यायचं आहे. नंतर त्याचं हाताने सर्व पाणी असं पिळून काढून घ्यायचं. नंतर त्यामध्ये बेसन आणि थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ टाकून हे त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत, जसं लाल मिरची, हळद, मीठ, धना पावडर हे सर्व घालून मिक्स करायचं आहे. आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर न करता हातानेच हे सर्व असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. नंतर चांगलं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला सर्व हे सोयाबीनचे पकोडे तळून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला मिडियम गॅसवरच हे सर्व सोयाबीन पकोडे तळून घ्यायचे. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरी होईल तोपर्यंत हे सर्व पकोडे तळून घ्यायचं आणि नंतर आपण हे सर्व काढून घेणार आहोत. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत मस्त असे सोयाबीनचे पकोडे बनून तयार आहेत. तुम्ही ह्या पावसाळ्यात एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.